बांधण्यासारख्या ठिकाणी हे पहिल्यांदाच मी असा अख्खा मसूर खातोय आणि त्यामुळे तुम्ही इथं येऊन ट्राय केलंच पाहिजे. गेली 20 वर्ष आपण जगातबारी कोल्हापुरी आणि कोल्हापूरचं जे मराठा खासियत आहे ते आपण गेली 20 वर्ष आपण या बिझनेसमध्ये आहे. एवढी मोठी रोटी आहे बघा. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. तर बानेरमध्ये जर आपल्याला व्हेज खायचं असेल तर आपण बरेच स्पॉट आता एक्सप्लोअर करतोय आपल्या श्री या चॅनलवरती. अशाच एका हॉटेलला मी आलोय. तर इचलकरंजी किंवा इस्लामपूर किंवा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी जो फेमस पदार्थ असतो तो म्हणजे अख्खा मसूर. आणि पुण्यामध्येच आपल्या बानेर भागामध्ये आता चालू झालंय जगातबारी कोल्हापुरी. आणि हेच एक्सप्लोअर करायला आपण आज आलोय. तर आज जाऊन बघूया आपल्याला चव कशी मिळणार आहे ते. वाटतंय टेबल आहेत, त्यांनी खूप छान मनी लावलेले आहेत आणि इथं बराच टेबल लावलेले आहेत. तर आपल्याला बसायला खूप जागा आहे. थोड्या वेळ इथं गर्दी होणार आहे. आपण थोडं लवकर आलं तर जेवणाचं टायमिंग नाहीये आणि आता गर्दी वाढत जाणार आहे. इथं बघा फॅमिली बसली, हा आमचा टेबल आहे आणि आज खूप दिवसांनी आम्ही बाहेर जेवायला आलो एकत्र. आणि आता आपण खाणार आहे अख्खा मसूर. ॲम्बियन्स मला खूप छान वाटतं. म्हणजे इथं आलो तर इथं बघा बोर्ड लावलाय, जेवण आवडलं तर इतरांना सांगा, नाही आवडलं तर आम्हाला सांगा. आणि इथला पाहुणचार चांगला असणार आहे असं वाटतं. नाही, एक रोटी खूप होती एका माणसाला. प्लेट आल्यात, हे बघा मागं बॉटल दिली आहे बघा जगातबारी कोल्हापुरीची. आणि हा बघा हा त्यांचा मेनू आहे. एकदम छोटा पण खूप छान असा मेनू दिसतोय. ह्याच्यामध्ये तूप लसूण मसूर, प्युअर घी मसूर, लसूण मसूर, अख्खा मसूर आणि तंदुरी रोटी तर यांची खूप भारी येते मोठी ती वाली आहे. आणि इथं बटर मिल्क वगैरे बरेच आयटम आहेत. इथं लोणचं आणि ठेचा ठेवलाय बघा. खूप छान वाटतं हे. आणि ॲम्बियन्स चांगला आहे आणि फॅमिली एन्जॉय करते इकडं. हे बघा इथं मागं बघा लोकांनी प्रतिक्रिया लावलेल्या आहेत, इथं दिलेल्या आहेत आणि त्या लावलेल्या आहेत इथं. ओपन किचन आहे आणि त्याच्यामुळं आतमध्ये जो स्वयंपाक करतात ते आपल्याला जेवण दिसतंय आणि स्वच्छता पण कळते. आतमध्ये पण जाऊन आपण व्हिडिओ घेणार आहे पण बाहेरून तरी क्लीन वाटतं. पापड आले बघा, मसाले पापड आले बघा. रोटी आलं बघा मस्त. रोटी बघा केवढी रोटी आहे, खूप मोठी रोटी. सर्विस तरी खूप छान वाटते इथं आल्यावर. छान असं ठेचा आणि लोणचं ठेवलंय. मला क्रेविंग झालंय खायचं. एवढी मोठी रोटी आहे बघा, खूप मोठी रोटी आहे. 2 रोट्याची एक रोटी वाटते. बटर रोटी घेतली. छान असं यांनी ठेचा ठेवलाय. कोल्हापूरचं म्हटल्यानंतर ठेचा तर पाहिजे. ठेचा आहे, लोणचं आहे. थोडा कांदा घेऊ आणि मस्त सुरुवात करू अख्खा मसूर खायला. लसूण आहे ना, तूप लसूण मसूर खातोय. घरचा मसूर वेगळाच दिसतो, घरच्या याची चव वेगळी असते. बाहेर आलो की बाहेर वेगळी चव असते. खाऊन बघूया कसं आहे ते. आणि ही रोटी जरा वेगळी वाटते, रोटी सोबत खाऊन बघू. मजा आली. मी पद्मावतीला जो जगतभरी कोल्हापूर आहे तिथं बऱ्याच वेळेला ही रोटी आणि अख्खा मसूर खाल्ला. मला सेम टेस्ट लागतो. म्हणजे खूप छान मसूर आहे. तिखट एकदम सॉफ्टर साईड आहे. म्हणजे एवढा मी एक्सपेक्ट केलं होतं की खूप जाड असेल, असं काही नाही आहे. त्यात तूप आहे, तुपाचा फ्लेवर येतो. तुम्ही प्लेन रोटी घ्या, प्लेन रोटीसोबत खूप छान लागेल. मी बटर रोटी घेतली. पुढची रोटी माझी प्लेन असणार आहे. म्हणजे आता पोट भरणार आहे एवढं जेवण आलं आणि खूप. आणि भाजी जी आहे ती एकदम पातळ पण नाही आहे त्यांनी घट्ट पण नाही आहे, सुक्क नाही वाटत आहे. एकदम प्रॉपर त्यांचा जो थिकनेस आहे एकदम प्रॉपर आहे.
हे जे मॅरिनेट व्हावं लागतं, जसं आपण मटण असतो मटणाचा अर्क उतरतो रश्श्यामध्ये, जसं अख्खा मसूरचा अर्क उतरलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे खूप छान वाटतं. टेस्ट एकदम उत्तम आहे, म्हणजे बांधण्यासारख्या ठिकाणी हे पहिल्यांदाच मी असा अख्खा मसूर खातो आणि त्यामुळे तुम्ही इथं येऊन ट्राय केलंच पाहिजे. मसूरची चव एकदम छान आहे, जास्त तिखट नाही आणि खूप छान लागते. याच्यात तूप पण लागते. मला खूप आवडलं, अख्खा मसूर खूप आवडला. मुलांचं आवडलं, खूप छान आहे, तिखट नाही. जेवणामध्ये मसूर डाळ जी आहे ती दिसायला फक्त आता तिखट असेल तेलकट असेल असे वाटते, पण प्रत्यक्ष या ठिकाणी ज्यावेळेला खायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र ते अगदी व्यवस्थित तिखट तेलकट आणि या ठिकाणी लागते. आणि ती पण छान वाटते. टेस्ट छान आहे. तिखट दिसायला दिसतोय पण तिखट नाहीये, चांगला आहे. जरी सगळ्यांना वाटतं की तिखट नाही आहे, आता एखादा माझ्यासारखा साताऱ्यातला असेल त्याला सवय आहे तिखट खायची आणि थोडं अख्खा मसूर तिखट साईडला मला आवडतं, तर तुम्ही सांगू शकता, ते देतात. म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा खाल्लं होतं त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं ऑर्डर, मी झोमॅटोवरून ऑर्डर प्लेस केलेली आणि त्यांना इन्स्ट्रक्शनमध्ये टाकलेलं की थोडंसं स्पायसी आवडतं, तर त्यांनी ते करून दिलं होतं. आत्ताची जी त्यांची ओरिजिनल टेस्ट आहे ती खूप छान आहेच, पण तुम्ही ती तिखट वाढवून घेऊ शकता, ही इथली खासियत आहे. टेस्ट खूप मस्त आहे. मसूर आणि लसूणवाली डिश आम्ही ट्राय केली, लसूणी घी राईट, मस्त होती टेस्ट. फार स्पायसी नाही, मुलांसाठी पण योग्य आहे. आणि हां, जसं म्हटलं श्रीकाने, चवीप्रमाणे थोडंसं स्पायसी करून घेऊ शकता तुम्ही, अजून मजा येईल. एक आयटम आम्ही मिस केला होता, तर ओनर येऊन म्हणाले की तुम्ही आमचं दही ट्राय करा. दही बघा कसं जमलेलं, मस्त असं खूप छान टेक्स्चर झालं आहे बघा, उलटं गेलं तरी कसं होतं. आणि ह्याच्या शेजारीच आहे आम्रखंड, त्यांचं स्पेशल आहे, तर ते अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये मिळतं. आम्ही अर्धा किलो बाकीचं घरी नेणार आहे. आणि ही स्पायसीवाले मसूर आलं आहे, दिसताना याचा टेक्स्चर बघा, थोडासा लालसर दिसतोय, खाऊन बघूया कसा. आणि थोडासा स्पायसी सांगितलेला हा मसूराने. थोडासा, पण टेस्ट कशी वाटते, बदलली की सेम आहे? असं बुकना मारून दिल्यासारखं नाही आहे ना? हां, ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तुम्ही स्पायसी सांगू शकता. ठीक आहे, ओके. कुस्का राईस बघा, खूप छान असा कांदा वरून तो मस्त टाकलाय, त्याची टेस्ट पण छान दिसणार आहे म्हणजे वाटतंय मला बघून तरी. अख्खा मसूर खायला आलो तर फक्त अख्खा मसूर नाही येतं, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही ट्राय करू शकता. जसं की हे दही मी तुम्हाला दाखवलं, हे दही बघा, हे बघा कसलं टेक्स्चर याला, प्लेन दही आहे, खूप छान दिसतं. आणि आम्रखंड जसं आपण बोललो होतो, आम्रखंड बघूया. मस्त आहे, आंब्याचा फ्लेवर येतो, जास्त गोड नाही आहे, मला जास्त गोड आम्रखंड आवडत नाही, हे खूप छान लागतं, कोरडं पण खाऊ शकतो. ऑसम. आणि आता आलो होतं कुस्का राईस, तर क्वांटिटी आम्ही आता 6-7 जण आहे, तर 2 तरी तुम्हाला घ्यावे लागतील. तो राईस सोबत बहुतेक तिखट लागेल, रोटी सोबत एवढा वाटला नाही. दालचिनीचा असा एक फ्लेवर येतो मस्त, आणि खूप छान वाटतं कुस्का राईस खायला, म्हणजे वेगळाच आहे. जिरा राईस जो आपण नेहमी खातो ना तसा नाही आहे, आणि राईस सॉफ्टवेअर साईडला छान वाटतं. एकंदरीत सगळेच आयटम बेस्ट आहे, म्हणजे तुम्ही तो वर्थ येण्यासाठी फॅमिली खूप एन्जॉय करू शकतो, नक्की या. ॲक्च्युअली रोटी खूप खाल्ली आहे, नाहीतर मी राईस अजून एक मागून खाल्ला असतं, एवढं छान राईस आहे. जेवण आवडलं तुम्हाला? कुठली मसूर घेतली होती? तूप लसूण घेतली, आवडली. व्यवस्थित राईस खाल्ला तुम्ही? खूप छान. खरडा घेतला, दही खाल्लं, आवडलं, सगळ्यांना आवडलं. रोटी ही आवडली तुम्हाला? आता ती आमची व्हीट बेस्ड रोटी असती, तीही तुम्हाला आवडली?
आवड आमची 5वी वेळ आहे इथे यायची आणि प्रत्येक वेळेस तीच चव मेंटेन केलेली आहे आणि सर्व्हिस पण लवकर आहे आणि स्वच्छता मेंटेन केलेली आहे. प्रत्येकाला मी एक विनंती करतो की प्रत्येकाने जरूर एकदा व्हिजिट करून घ्या. आता ऑर्डर चालले. इकडं आता चहाच घेतलं. ताक विशाल छान आहे. जेवताना नाही घेतलं पण छान आहे म्हणते, तर तुम्ही आलं तरी ट्राय करू शकता. मस्त आहे मस्त. कांदा लसूण मसाला आहे, रेडी टू ईट आमचा. भडंग हा अंबाई भडंग. पप्पांना काहीतरी बोलायचं, पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आलं ते म्हणतात मला मालकांशी बोलायचं, काय बोलायचं? जेवण खूपच छान आहे. यानंतर दिवसेदिवस तुमची 100% प्रगती अजून याच्यापेक्षा होणार आहे आणि तुम्हाला पुढच्या व्यवसायासाठी या ठिकाणी आमच्या सर्व भुजबळ आणि शिंदे कुटुंबामार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचे असेच आशीर्वाद राहू दे आणि असे आम्ही असंच तुम्हाला चवीचं हाँ जेवण देत राहू. ओके थैंक यू. तो यहाँ पर मैं सेकंड थर्ड टाइम आ रहा हूँ और इनका सबसे बेस्ट है इनका सर्विस, इनका टेस्ट और यहाँ पे सब कुछ ही अच्छा है. मतलब बहुत लिमिटेड मेन्यू है और लिमिटेड मेन्यू में इन्होंने सब कुछ बेस्ट देने का कोशिश किया है. और सबसे मेनली अगर आप लंच के लिए आते हैं और आपको बहुत ज़्यादा भूख है तो मतलब लाइक इट विल बी फुल्ली सेटिस्फाइंग. लिमिटेड मेन्यू में ज़्यादा कन्फ्यूजन नहीं होता है और द बेस्ट इज इनका टेस्ट. तर ही जी आहे ती आपली रेग्युलर मसूर आहे. जेव्हा कस्टमर आपल्याला घी मसूर किंवा रेग्युलर मसूर ऑर्डर देतो तेव्हा आपण रेग्युलर बेस मसूर जी आहे ती यूज करतो. त्याच्यानंतर ही जी मसूर आहे आपली घी लसूण मसूर आहे. जेव्हा केव्हा घी लसूण किंवा लसूण मसूर येतो तेव्हा आपण लसूणचा तडका असलेली मसूर आपण सर्व करतो. लसूणसाठी घी लसूण याचा तडका आपण रेग्युलर मसूरला देऊन घी लसूण मसूर प्रिपेअर करतो. तडका बघायला मिळतो. हा त्यानंतर आपण लसूण टाकतो. एक प्लेटला आपला जेवढा लागतो त्यानुसार. स्पायसी आपण बनवतो कारण का इथे लहान मुलांपासून वयस्कर मुलं मसूर खायला येतात. तर ते आपण एक स्टँडर्ड वन टाइम प्रिपरेशन मध्ये आपण एक स्पायसी लेवल नुसार आपण स्टँडर्ड नुसार मिर्च पावडर टाकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला स्पायसी पाय असेल तर आपण ती बनवून देऊ शकतो. आता लसूणचा तडका तयार आहे. त्यात आपण रेग्युलर मसूर हा फुल आहे. थोडंसं थिकनेस कमी करण्यासाठी आपण पाणी यूज करतो. ही आता आपली लसूण मसूर तयार आहे. जर कोणाला घी पाहिजे तर आपण एक्स्ट्रा ॲडिशनल घी आपण देतो. पर प्लेटनुसार तर एक घीचं प्रमाण आपण त्यात देतो. सर आता गेली 20 वर्ष आपण जगातबारी कोल्हापुरी आणि कोल्हापूरचं जे मराठा खासियत आहे ते आपण गेली 20 वर्ष आपण या बिझनेसमध्ये आहे. ही सुरुवात माझ्या मामाने अरुण तोडकर यांनी केली. तर त्याच्यानंतर प्रमोद यादव आणि प्रवीण दादा तर हे लोकांनी जॉईन करून या जगातबारी कोल्हापुरीचे टोटल 4 ब्रांचेस बनवले. पहिली ब्रांच कोल्हापूरमध्ये आहे, दुसरी जयसिंगपूर, तिसरी पुण्यात सातारा रोडवर आहे सिटी प्राईडच्या समोर आणि चौथी जी आहे ती इथं बाणेरमध्ये. तर आता आपण सध्या बाणेर शाखेत आहे. तर तुम्ही विचारलेला प्रश्न की दही आणि
स्वीट. तर जसं मी म्हणलं की दही ही आमची अजून एक USP आहे. जसं अख्खा मसूर आहेच, त्याच्यानंतर खरडा आणि दही खाण्यासाठी पण कस्टमर येतात. दही हे आपलं एकदम क्रीमी दही असतं. तुम्ही बघितलं तर एकदम घट्ट असं दही आपण सर्व करतो. तर दही खरडा आणि रोटीचं कॉम्बिनेशन खाण्यासाठीही कस्टमर येतो. स्वीट जर तुम्ही म्हटलं तर जे काही स्वीटबद्दल तुम्ही विचारलेलं आहे, तर त्यात श्रीखंड, आम्रखंड. श्रीखंडमध्ये 2 प्रकार आहेत, जायफळ, इलायची आणि केशर पिस्ता. हेही आम्ही स्वतः घरी प्रिपेअर करतो. तर खूप वर्षापासून एक गोष्ट होती की मसूर आणि बाकी सगळ्या गोष्टी खुशका राईस खाल्ल्यानंतर थोडं स्वीट पाहिजे. तर आमच्याकडे एक दूध कोल्ड्रिंक म्हणजे दूध कोल्ड्रिंक हे एक देखील प्रोडक्ट आहे. तोही कस्टमरनी खूप ॲक्सेप्ट केला आणि खूप प्रमाणात त्यालाही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यालाही गेली आम्ही 2 महिने झाले आमचे स्वीट चालू केले आहेत. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या पुण्यातील दोन्ही ब्रांचमध्ये 100 ग्रॅम नुसार अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर अर्धा किलो 1 किलोचे डबे सुद्धा दोन्ही ब्रांचमध्ये अवेलेबल आहे. ते ऐकल्यानंतर मला कळलं की आपण ऑथेंटिक ठिकाणी करतो आणि ती चवीतून कळतं. हे सगळं अनुभवायचं असेल तुम्हाला हे जर अनुभवायचं असेल तर कोल्हापुरात NCC भवन गेटच्या समोर, जयसिंगपुरात चौंडेश्वरी फाटा आणि पुण्यात जी खूप वर्षापासून 17 वर्षापासून जी पहिली ब्रांच पुण्यातली आहे ती सिटी प्राईड सातारा रोड सिटी प्राईडच्या समोर आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या कस्टमरच्या आग्रहासाठी आता आम्ही पुण्यातली दुसरी ब्रांच बाणेर वीरभद्रनगर जुडिओजवळ पुण्यातली दुसरी ब्रांच घेऊन आलो आहे. या ब्रांचला 8 महिने झालेत. मार्चमध्ये आम्ही ओपनिंग केली आणि इथंही आम्हाला कस्टमरचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि असाच प्रतिसाद पुढेही मिळो आणि आम्ही तुमच्या सेवेत अजून ब्रांचेस ओपन करत राहील इच्छा. आता आलो तर जगात भारी कोल्हापुरीच्या बाणेरच्या ब्रांचला. खूप छान जेवण झालं, आदरातिथ्य झालं आणि खूप मजा आली. फॅमिलीने एन्जॉय केला. थोड्या प्रेक्षकांच्या मी ग्राहकांच्या रिॲक्शन घेतल्या, फीडबॅक घेतल्या. मागं देवीचं मूर्ती आहे, कोल्हापुरात आल्यासारखं वाटलं आणि खरंच चव सुद्धा कोल्हापुरासारखीच होती. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा आणि त्यांचे कष्ट याच्यातून दिसतात. जे आपल्याला टेबलवरती वाढलं जातं, जी सर्व्हिस दिली जाते, यातून मागचे कष्ट दिसतात आणि म्हणून तुमचे सुद्धा आभार. तुम्ही असं सहपरिवार येत राहा आणि तुम्हाला जेवण आवडलं असेल तर इतरांना सांगा, नाही आवडलं तर आम्हाला सांगा. टॅग ओके, नक्कीच. तयार केलेली सोलकढी घेतोय आणि 2 प्रश्न मनात आले आता. तर तांदूळ म्हणजे राईस तर खूप छान होतं खायला. तुम्ही कुठला तांदूळ वापरता? आपला जो खुशका राईस आहे यासाठी आपण बासमती तांदूळ वापरतो आणि त्याचीही निवड आम्ही स्वतः करून मार्केटमध्ये स्वतः निवड करतो. मसूर, तांदूळ, जे काही आपण रोटीसाठी आटा घेतो, प्लस आमचं प्रत्येक पदार्थ हा शेंगतेलमध्ये बनतो. तर आमचा एकच आम्ही या गोष्टीवर फोकस असतो की क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. ते दिसतं मार्केटमध्ये कुठल्याही इन्ग्रेडियंट्सचे, कुठल्याही प्रोडक्टचे कितीही जरी रेट वाढले तरी आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करत नाही. आमच्यासाठी हेच महत्त्वाचं आहे की कस्टमर जर आपल्याकडं त्याच आशेनं आणि त्याच इच्छेने खायला येत असेल तर आपण तीच क्वालिटी त्याला वर्षानुवर्ष देणे गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे ती आमच्या 4ही ब्रांचवर ओनरच बनवतात. खरडा असू दे, सोलकढी असू दे, दही असू दे, ताक, दूध, कोल्ड्रिंक, मसूर, राईस तर आपण बनवतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्रत्येक पदार्थ बनताना स्वतः पर्सनली आपण लक्ष देऊन ते बनवतो. एक गोष्ट ही क्वालिटी चेक करून मगच सर्व करण्यात येते कस्टमरला. कढी सुद्धा छान होती. गप्पा मारता मारता कधी संपली मला कळालं पण नाही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत राम राम.